जेव्हा आपण शेअर खरेदी करतो आणि तो जास्त किमतीला विकतो तेव्हाच आपल्याला शेअर मार्केटमधून फायदा होतो असं नाहीये. तर जेव्हा आपण शेअर खरेदी करतो आणि तो दीर्घ कालावधीसाठी ठेवतो त्याच्या बदल्यात जे आहे त्या कंपन्या आपल्याला काही पैसे देतात त्याला बोललं जातं डिव्हिडंड म्हणजेच व्याज. पण जेव्हा दोन कंपन्या एकसारखा डिव्हिडंड देत असेल तर कोणत्या कंपनीत गुंतवणूक करायची हे कसं ठरवायचं याच्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो डिव्हिडंड यील्ड. चला जाणून घेऊया काय डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय की एखाद्या कंपनीने जो दिलेला तुम्हाला डिव्हिडंड आहे त्याच्या तुलनेत त्या शेअरची किंमत किती आहे. उदाहरणार्थ जर पहिल्या कंपनीने तुम्हाला 10 रुपये डिव्हिडंड दिला आणि त्या शेअरची किंमत 100 रुपये असेल तर 100/10 म्हणजे 10% त्यांनी जो आहे तो डिव्हिडंड यील्ड दिलेला आहे. तर दुसरीकडे एखादी कंपनी आहे ज्याची शेअरची किंमत 200 रुपये आहे आणि त्यांनी देखील 10 रुपयाचा डिव्हिडंड दिलेला असेल तर 200/10 म्हणजे 5% हा त्यांचा डिव्हिडंड यील्ड झाला. यामध्ये आपण जे आहे ते पहिल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहोत कारण त्यांचा डिव्हिडंड यील्ड जो आहे तो जास्त आहे. जर फक्त आपल्याला डिव्हिडंड पाहून कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यावेळेस त्या कंपनीचा डिव्हिडंड यील्ड काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. जेवढा जास्त डिव्हिडंड यील्ड असेल तेवढे आपल्याला जास्त परतावा मिळणार आहे.